गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत महंत गुणेश्वरो सर्व हे माझा रघुवीरो। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत। परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मर्दशंज क्षितितले संबोधयन् सज्जनान्। ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधक। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। त्या खुर्च्या टाकूनच ठेवा, खुर्च्या टाकून ठेवा। गोपाल कृष्ण भगवान की। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 19वा आणि समास आज 5वा होय। कुणी आले तर दर्शनात कुणी आलं तर तिथे जी केळी ठेवलेत पलीकडे त्याची एक एक केळ द्या, नाही नंतर द्या कुणी आलं तर। म्हणजे कुणी रिक्त असताना जाऊ नये प्रसाद घ्यायला। श्रीराम समर्थ श्रीराम। मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे श्रीराम। देवाच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या मातीचे देव आहेत, म्हणजे मातीपासून तयार केलेले। आता आपण या उत्सवात पाहतो मातीचे देव आहेत, काही काही तांब्याचे देव आहेत, तांब्याच्या धातूपासून केलेले देव। काही धोंड्याचे देव आहेत, धोंड्याला आपण देव मानतो, म्हणजे त्याला सेंदूर पासला की त्याला आपल्याला जे आराध्य दैवत वाटेल त्याचं नाव देतात, ज्याला जो देव आवडतो त्याचं नाव देतात। तिथं मग जसा तुमची उपासना होते तसतसं तिथं तो देव जागृत देवस्थान होऊन जातं। कोणी श्रीमंत मनुष्य असेल तो सोन्याच्या धातूपासून देव बनवतो, कोणी चांदीचे देव बनवतो, कोणी काशाचे देव बनवतो, कोणी पितळेचे देव बनवतो, कोणी तांब्याचे देव, कोणी चित्रलेपे भिंतीवरची चित्र काढतात
देवाची, किंवा आता आपण जिवतीची चित्र बघितली म्हणजे कागदावरती काढलेले चित्र, त्याला आपण देवच मानतो. अशा ह्या देवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती, त्याची आपण करत असलेली पूजा, उपासना. ते खाली आहे, खालच्या कप्प्यात इकडनं एक नंबर. रुवीच्या लाकडाचे देव, रुवीची लाकडं आहे त्याचे देव, म्हणजे चंदनाच्या लाकडापासून बनवलेले देव, निळ्या लाकडं आहेत, लाकडाचे प्रकार त्यापासून बनवलेले. पोळ्याचे देव आहे, गळ्यात मध्ये पोळे घालतात की नाही, त्याचे पोळ्यापासून बनवलेले पण देव आहेत. बाण आहेत, तांदळे आहेत, नर्मदेचे देव आहेत. नर्मदेमध्ये शालिग्राम आपण आणतो, नर्मदेतल्या देव. शालिग्राम, काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत, काश्मीरी देव आहेत. काही ठिकाणी सूर्यकांत मणी आहेत, काही ठिकाणी चंद्रकांत मणी आहेत, त्यालाही देव म्हणतात. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की तो मणी पालवायला, त्याला देव म्हटलं जातं. काही तांब्याची नाणी, त्याच्यावर देवाच्या प्रतिमा ठसे मारलेले आहेत. आपल्या देवघराच्या पूजेमध्ये आपण ते ठेवतो. काही चांदीचे रुपये असतात, त्याच्यावर ठसे मारलेले असतात. आता लक्ष्मीपूजनामध्ये आपण ते बघतो, त्या रुपयावरती ताम्र नाणी, हेम नाणी, कोणी पुसते देवतार्चने, चक्रांकित चक्रतीर्थाहून घेऊन येते. काही ठिकाणी चक्रतीर्थ म्हणून आहे, त्या ठिकाणी जे दगड आहेत त्याच्यावर असा चक्रासारखा आकार तयार झालेला असतो पाण्याचा, ते चक्रांकित देव कोणी घेऊन येतो. आणि ज्याची ज्याची उपासना आहे त्या त्या प्रकारे त्या त्या देवतेची ती पूजा करतात. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, अनेक प्रकारच्या उपासना आहेत. प्रत्येकाचा आराध्य दैवत वेगळं आहे, त्याची उपासनेची पद्धत वेगळी आहे. आपापले आवडीचा वेध लागला जने, ज्याची जशी ज्याला जशी आवड आहे तशी त्याची उपासना सुरू आहे आणि ते अंतःकरणापासून त्या त्या देवतेची उपासना करतात. पण या सगळ्याचं मूळ कारण आहे काय आहे हे आपण शोधायला पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतात चिंतन. काय परी त्या सकळांचेही कारण मुळी पहावे स्मरण, त्या स्मरणाचे अंशदान नाना दैवते. त्याचं मूळ शोधायला गेलं तर काय स्मरण आहे. हे त्या मूर्तीकडे पाहिलं की त्या देवतेचं स्मरण होतं, म्हणजे त्या देवतेची आठवण होते. त्याच्या लीला आपल्याला लक्षात येतात. कृष्णाची मूर्ती बघितली की कृष्णाची लीला लक्षात येते, रामाची मूर्ती बघितली की रामाच्या लीला लक्षात येतात. म्हणजे आपल्याला त्याने त्या त्या अवतारात केलेल्या कार्याचं स्मरण होतं. परी त्या सकळांचेही कारण मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंशदान नाना दैवते श्रीराम. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून हे पाहता विवेक, उमजो लागे श्रीराम. मुळामध्ये एकच देव, पण त्या एकाच देवतेचे असंख्य रूप निर्माण झाली. कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे. कुठे कुठे शोधायचं तुला? अनंत रूपे अनंत वेशे देखीला मी त्याची, बाप रखमा देवी वरू खून बांधली काही. त्या सगळ्याचा मूळ देव एकच, पण ज्याला ज्याला जे जे रूप भावलं त्याची त्याची तो उपासना करू लागला. आपण भगवंताचं विश्वरूप पाहतो, त्याच्यामध्ये असंख्य मुख दिसतात भगवंताला. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून पाहता विवेक उमजो लागे. जर याचा आपण विचार केला तर लक्षात येतं अरे हा सगळ्यातला मुख्य देव एकच आहे.
त्यानेच अनंत अवतार धारण केले. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्टानाम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. त्या त्या काळामध्ये दुष्टांचा नाश करण्यासाठी त्याने जे जे अवतार धारण केले त्याचे भक्त निर्माण झाले. आता निर्गुणाची उपासना आपण काय करणार? सगुण असेल तर त्याची उपासना करता येईल ना. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहची आहे. देह आहे, मग आपल्याला जसा देह आहे तसाच त्या मूर्तीमध्ये असलेल्या परमेश्वराला देह आहे. यथा देहे तथा देवे. आपल्याला रोज आंघोळ पाहिजे का नाही, म्हणून देवाला आंघोळ घालायची. आपल्याला कपडे लत्ते पाहिजेत ना, मग देवाला वस्त्र. आपल्याला स्प्रे पाहिजे का नाही, देवाला अत्तर. आपल्याला जे लागतं, आपल्याला तहान लागते, देवाला पाणी. आपल्याला चहा पाणी नाश्ता लागतो, देवाला काही तर दूध साखरेचं नैवेद्य, फळाचं नैवेद्य. आपल्याला विश्रांतीची आवश्यकता आहे म्हणून आपण म्हणतो देव झोपला, आपण उठतो म्हणाले देव उठला, काकडा आरती करा, देव झोपला. का असं आहे तर आपल्याला जसा देह आहे तसाच या भगवंताला आहे. तोही थकतो, त्यालाही विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून यथा देहे तथा देवे. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहचे आहे. श्रीराम भजनाचं मूळ कशाचं? देहामध्ये. आणि आपण देहधारी म्हणून त्या परमात्म्याला सुद्धा आपण देहधारीच कल्पतो. तो निर्गुण निराकार आहे, पण तरी सुद्धा आपल्याला आपल्यासारखाच देव वाटतो. देह मुळीच केला वाव तरी भजनास कैसा ठाव, म्हणून भजनाचा उभाव देहात्मयोगे. श्रीराम देह काढून टाकला तर काय? देह आहे म्हणून देवाची उपासना आहे. देह गेल्यानंतर कोणाची उपासना करणार? देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पुजावा, देहा विण महोत्सव कैसा करावा, कोण्या प्रकारे. श्रीराम आपल्याला देह आहे म्हणून आपण देवाची पूजा अर्चा करू शकतो. देह नसता तर आपण पूजा कशी केली असती? दुसऱ्या कोणी केली असते? आपण कशी केली असते? आपल्या देह म्हणून आपण करतो, आपण त्याची उत्सव साजरे करतो. महोत्सव कैसा करावा, कोणे प्रकारे. श्रीराम देह आहे म्हणून सगळं आहे. अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. श्रीराम देवाची मूर्ती आहे म्हणून त्याला गंध लावायचा आहे. देवाची मूर्ती आहे त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पत्र पुष्पम पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या पडेचे, ते देवाला अर्पण करायचंय. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवास गंध कोठे लावावे, मंत्र पुष्पत्री व्हावे, कोणे ठाई सध्या. म्हणून सगुण भक्ती आहे. देवाला गंध कसं लावायचं आहे, देवाला फुलं कशी व्हायची, देवाला त्याचे काही नियम तयार झाले. मग त्या देवाला आपण स्नान घालतो म्हणून त्याचं तीर्थ घेतो. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम्. म्हणून देहा विणाडते अवघे साकडे पडते, देहा करता घडते भजन काही. श्रीराम म्हणून देहाच्या साठी हे भजन घडतं आपल्याला. देव देवता भूते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत जावे. श्रीराम देव आहेत, देवता आहेत, भूत आहेत, सगळ्यांच आहे. म्हणजे जशा सात्विक शक्ती आहेत तशा तामसिक पण शक्ती आहेत. मंत्र पुष्पत्री वहावे, कोणे ठाई. श्रीराम देव देवता भूते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत जावे. श्रीराम ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्यांनी त्या त्या देवतेची उपासना करावी.
देवाची लोक उपासना केली तर देव लोकाला जाल, पितरांची उपासना केली तर पितर लोकाला जाल, भूताची उपासना केली तर त्यांची जे स्थान आहेत त्या ठिकाणी आपण जाणार. नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषार्थ पावले, या कारणे सन्मानले जे पाहिजे सकळ. कोणत्याही देवाला केलेला नमस्कार तो मूळ देवतेला जाऊन पोचतो. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. मूळ देवतेला ते जाऊन मिळतं. कुठल्याही देवाला नमस्कार करा तो तिथे जाऊन मिळणार. मायावल्ली फापावले नाना देहपडी लगडली, मुळीची जाणीव कळू आली फळामध्ये श्रीराम. म्हणून येळील न करावे पाहणे ते इथेची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. ही मायेची वेल मोठी मोठी होत गेलेली आहे. आपण सगळे कशाला अडकलेलो माये. या मायेला सगळी फळं लागलेली आहेत. मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी, नाना नाटके लागवी परब्रह्म शक्ती. अशी शक्ती तिची मूळ मायेचा सगळा खेळ तिचाच आहे सगळं. म्हणून येळील न करावे पाहणे ते येथेची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. त्याचा आपण ताळा घेतला म्हणजे गणित बरोबर आहे. तसं आपण जर अनुभवाने विचाराने जर लक्षात घेतलं तर हे कळतं की मूळ परमात्मा एकच आहे. त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारची रूपं घेतलेली आहेत. ज्याला जे रूप आवडलं, ज्याला जे नाम आवडलं ते घेत आहे. भांडण शंकर आणि विष्णूमध्ये नसतं, भांडण त्यांच्या भक्तामध्ये आहे. कोणी म्हणतो शंकर श्रेष्ठ, कोणी म्हणतो विष्णू श्रेष्ठ, कोणी म्हणतो गणपती श्रेष्ठ, कोणी. मग त्या देवतेत भांडण आहे कारण त्या देवता एकच आहेत ना सगळ्यांकडून. भांडण कोणात आहे? त्यांच्या भक्तामध्ये. माझा देव श्रेष्ठ ही भावना आहे. प्राणी संसार टाकते देवा धुंडीत फिरते, नाना अनुमाने पडते जेथे तेथे श्रीराम. काही लोक संसार सोडून देव शोधायला निघून जातात पण भेटत नाही. लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करते, अथवा क्षेत्रदेव पाहते ठाई ठाई. लोकांची जर रीत पाहायला गेली तर लोक नाना प्रकारच्या धातूच्या देवाची पूजा करताना दिसतात. नाना तीर्थक्षेत्री जाऊन तिथल्या क्षेत्रदेवतेची पूजा करताना दिसतात. अथवा नाना अवतार ऐकून धरती निर्धार, परिधी अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम. नाना प्रकारचे अवतार पाहतात पण ते सगळे अवतार त्या कार्यापुरते निर्माण झाले. त्याने आपलं कार्य संपल्यानंतर अवतार नाही. मग सत्ययुगामध्ये आहे, त्रेतायुगामध्ये आहे, द्वापार युगामध्ये आणि कलियुगात आहे. असा देव कोण आहे? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. तो तिन्ही चारी युगामध्ये तो देव आहे. अनादि अनंत चारी युगामध्ये. सत्ययुगामध्ये तो होता, त्रेतायुगामध्ये रामाला दर्शन दिले, द्वापार युगामध्ये कृष्णाला दिले, कलियुगामध्ये दर्शन देतोय. एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकून म्हणते हे विशेष गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम. हा ब्रह्मा विष्णू महेश याच्यापाशी वेगवेगळे अवतार आहेत आणि ब्रह्मा विष्णू एक केला तर दत्त आहे. पण मूळ परमात्मा ही या तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया, आता म्हणायच्या श्लोकात आहे, जिथनही तीन देव निर्माण झाले त्याचं मूळ कुठे आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कोणी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, कोणी विष्णूला निर्माण केलं, त्याला प्रतिपाल करण्याचं काम केलं, कोणी हे केलं. मग ते मूळ शोधायला केलं कळतं. तिन्ही देव जेथून निर्माण झाल्या. मग तो कोण आहे?
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणे. हा परमात्मा मंगलमूर्ती आहे. तिन्ही देव ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. देवास नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो श्रीनाम. नसता देवाचे दर्शन, कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधू जन, सकळ जाणते श्रीराम. देव शोधायला गेला तर भेटत नाही. मग म्हणले संतांना कसा भेटला, म्हणून ते धन्य आहे. आम्ही नको तिथे शोधायला जातो. काय देव अंतरी जवळी जवळी, अंतरी भेटी नाही जन्मवरी. आम्ही त्याला शोधतच नाही, आम्ही शोधायला बाहेरच फिरतोय ना. अंतरंगात डोकून पाहिलं तर तिथंच आहे तो. त्याला आत्माराम म्हणलेलं आहे. तो दिसतोय का, दिसत नाही, निर्गुण. तो दिसतोय का, दिसत नाही, पण त्याच्या सत्तेने सगळं चाललंय का नाही. मग त्याच्या सत्तेने सगळं चाललंय. तो परमात्मा कसा आहे, निर्गुण निराकार आहे. सगळ्या देहाचा फोटो काढता येतो, पण त्याचा काढता येत नाही. ज्याच्या सत्तेने हा देह चाललाय त्याचा. नसता देवाचे दर्शन, कैसे होईजे पावन, धन्य धन्य ते साधू जन, सकळही जाणते श्रीराम. ते साधू धन्य, ज्याने त्या परमात्म्याला जाणलंय ते धन्य. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देवतोकडे ना, काही केल्या श्रीराम. मग हे भूमंडळातले देव, त्याची भीड पडते आपल्याला. याच्यापेक्षा दुसऱ्याला मोठं कसं म्हणायचं, याला काय वाटेल, असं भीड वाटते आपल्याला. कर्तृत्व वेगळे करावे मग देवास पाहावे. देव कसा आहे, देव आणि देवाचं काम म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही केलेलं कार्य आहे. म्हणजे तुम्ही समजा स्वयंपाक करताय, हे तुम्ही केलेलं कार्य आहे. ते सगळे टेबलावर आणून ठेवलंय, पण तुम्ही शिजवलेलं अन्न म्हणजे तुम्ही नाही. ही पाककला हे तुमचं कर्तृत्व आहे. म्हणजे ती नाना प्रकारचे जे पदार्थ तुम्ही केलेले आहेत मंगलमूर्तीसाठी, ते मंगलमूर्तीसाठी केलेले पदार्थ म्हणजे तुम्ही नाही. पदार्थ करणारे तुम्ही. म्हणजे पदार्थ वेगळा केला पाहिजे आणि करणारा वेगळा केला पाहिजे की नाही. तसं सृष्टीमध्ये परमात्मा नाही, तो सृष्टी निर्माण करणारा आहे. म्हणून तो याच्या पलीकडे हे जाणलं पाहिजे. कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासे पाहावे, तरीच काही एक बडे ठावे गोप्य होईल. तरच तुमच्या लक्षात येईल हे सगळं भगवंतांनी निर्माण केलंय. पण जे निर्माण झालंय ते भगवंत नाही, त्याने हे निर्माण केलेलं आहे. तो निर्माता हा याच्यापेक्षा वेगळा आहे. ते दिसेना ना भासेना, पाहायला गेलं तर दिसत नाही. कोण आहे तो, दिसेना ना भासेना, कल्पांती ही नासेना. तो दिसत नाही, भासत नाही, पण त्याला नाश नाही. म्हणून त्याला म्हटलंय अविनाशी ब्रह्म. त्याला नाश नाही. कल्पांती ही नासेना, बाकी सगळे सृष्टी कल्पांतामध्ये नाश होऊन जाणार आहे, पण तो अविनाशी आहे. तो तसंच राहणार आहे. तो पुन्हा सृष्टी निर्माण करेल. कल्पांती ही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना म्हणत येते. जोपर्यंत आपलं सुकृत म्हणजे पुण्याचा संचय होत नाही तोपर्यंत तो देव कळत नाही. कारण त्याच्याचे विचार करायला पाहिजे, त्याच्यासाठी सद्गुरू शरण जायला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्यावेळेला तो भेटणार ना. ते दिसेना ना भासेना, कल्पांती ही नासेना, सुकृता वेगळा विश्वासेना म्हणत येथे. सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगणाना उदया ते पावते श्रीराम. मनामध्ये नाना प्रकारच्या कल्पना आहेत. देव असा आहे, तसा आहे, तसा आहे.
मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत, म्हणजे इच्छा. एक इच्छा पुढे झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. मग त्याही असंख्य, कल्पनाही असंख्य, वासनाही असंख्य. मनामध्ये हे नाना प्रकारचे तरंग सारखे उठत राहत आहेत. अभ्यंतरित तरंग नाना उदयाते पावते श्रीराम. आता समजा तुम्ही असा विचार करा की त्या पाण्यामध्ये खाली एखादी वस्तू आहे, म्हणजे कोणाची अंगठी पडली म्हणा, काही पडली म्हणा, पण पाण्यावरती सारखे तरंग येत राहिले तर आतली वस्तू दिसणार नाही. म्हणजे आतली वस्तू कधी दिसेल? पाणी शांत होऊ द्या, मग आतली वस्तू. तसे आपल्या मनामध्ये निर्माण होणारे नाना प्रकारचे संकल्प विकल्प हे सगळे, मन शांत झाल्याशिवाय आतला देव दिसणार कसा? ही जशी भांड्यात पडलेली अंगठी, ते वरचं पाणी ज्याला सारखे तरंग येत आहेत, हलतायत, ते शांत झाल्याशिवाय आतली वस्तू दिसत नाही. तसं आपलं मन शांत झाल्याशिवाय, निर्विकल्प झाल्याशिवाय, निर्विचार झाल्याशिवाय तो आतला देव भेटत नाही. म्हणून कल्पना रहित त्याची वस्तू शाश्वत अंत नाही, म्हणून अंत बोधिजेत या श्रीनाम. म्हणून कल्पनेच्या पलीकडे हा परमात्मा आहे. कल्पना रहित तीच वस्तू शाश्वत, तीच वस्तू शाश्वत आहे, तो परमात्मा आहे. त्याला काही अंत नाही, म्हणून त्याचं नाव आहे अनंत. अंत नाही म्हणून अनंत बोलिजेत या. म्हणजे मग हा दिसणार कसा? चर्मचक्षुला जर हा दिसत नाही तर मग दिसणार कसा? अर्जुनाने नाही का सांगितलं, देवा मला तो विश्वरूप दाखव. हे देव मोठा प्रभुवा. अर्जुन म्हणतो मला काही दिसतच नाही. आणि मग भगवंताला कळलं, अरे याने तर विश्वरूप पाहायला माझ्याकडे मागितलं, मी दाखवलं, पण याला दिसत नाही ना, कारण हा चर्मचक्षुनी पाहतोय. त्याला ज्ञानचक्षु दिल्याशिवाय मी दिसणार नाही. पण तो परमात्मा ज्ञानचक्षुनी दिसतोय. ज्ञानाचे डोळे उघडले की तो परमात्मा दिसतोय. म्हणजे ज्ञानाने त्या परमात्म्याला जाणता येतं. काय म्हटले पहा, ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत्यागे श्रीराम. त्या ज्ञानदृष्टीने त्या परमात्म्याला पाहावं आणि तिथेच राहावं. म्हणून मग प्रपंच कुठे करावं? प्रपंच देहाने करायचं आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. त्याला देह थोडाच लागतो त्या देवाला, त्याला मन लागतं ना. आता कोठे जावे मन तुझे चरण देखील. म्हणून तिथेच राहावं. म्हणजे काय? आपलं मन त्याच्या चरणीच राहावं. बाकी आपलं देहाचं काम आहे, देह करत आहे. नाना हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोने तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत्यागे श्रीराम. मनातला सगळा संग सोडून द्यायचा आहे, निस्संग व्हायचं आहे. निस्संग व्हायचं म्हणजे कशात गुंतायचं नाही. प्रपंचाची सगळी कामं करायची, पण कशात गुंतायचं नाही. परवा गोंदवलेकर महाराजांचं चरित्रात एक वाचलं होतं. म्हणले मी या मुलाबाळासाठी एवढं तो सगळं केलं आणि मग मला त्यांनी वृद्धाश्रमात टाकलं. असं तो शोक करतोय महाराजांकडे. तेव्हा महाराजांनी सांगितलं, तू सगळं केलंयस, हे तुझं कर्तव्य केलंयस. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, याचं समाधान तुला मिळालं पाहिजे. पण ते समाधान तुला मिळत नाही, कारण तू त्याच्याकडनं अपेक्षा ठेवून केलेले आहेस ना. कर्तव्य करताना निरपेक्ष भावनेने करावं लागतं. ते तू केलं नाही. म्हणजे मग हे माझ्या वाट्याला आलेलं ते काय झालं? ते म्हणजे तुझं प्रारब्ध आहे, ते भोगल्याशिवाय सुटत नाही. आज एक अनुभव ऐकला एकाचा. का माणसाची व्याधी बरी होत नव्हती म्हणून त्यांना कोणते सांगितलं, बाबा गजानन महाराजांना प्रार्थना कर, तुझी ती व्याधी होती का बरी. म्हणजे त्यांनी महाराज स्वप्नात येऊन सांगितलं की त्या माणसाच्या शरीराचे भोग आहेत, त्याला भोगल्याशिवाय सुटका नाही. कर्म त्यांनी केले ना, त्यांनी भोगायचंय.
आपले जे वाट्याला येणारे भोग आहेत ना, हे दुसऱ्या कोणी आपल्याला दिलेले नाही, ते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेले भोग आहेत. त्याच्यामध्ये आहे त्यात समाधानात आहे. आजच वाचले म्हणून ताजं तुम्हाला सांगेन. आणि हे पण अनुभव एकाच्या मुखात ऐकला की स्वप्नात येऊन त्याने सांगितलं की याच्याबद्दल माझ्याकडे काही प्रार्थना करू नको, हे ह्याचे भोग आहेत, हे संपणार नाही, त्याला भोगूनच संपवावे लागते. हा कमी करता येण्यासारखे मी करेन, सहन करता येईल त्याला त्याची व्याधी, तेवढं मी करू शकतो, पण ते भोग नाही कमी करू शकतो. नाना लीला नाना लाघवे ती काय जाणीजे पापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती वाढे श्रीराम. भगवंतानी केलेल्या नाना लीलांचं स्मरण करत राहावं. म्हणजे सगळं चाललंय त्याच्या लीलेचा खेळ आहे ना. लहान मुलं अंगणामध्ये खेळत असतात आणि म्हातारे आजोबा अंगणामध्ये खुर्ची टाकून त्या मुलांचा चाललेला खेळ शांतपणे पाहत असतात. तशी ही भगवंताची चाललेली लीला आपल्याला शांतपणे पाहता आली पाहिजे. हा सगळा त्याचा चाललेला खेळ आहे. नाना लीला नाना लाघवे ती काय जाणीजे बापुड्या जीवे. ते सामान्य माणसाला काय करणार आहे. ती काय जाणीजे बापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती वाढे. संतांच्या संगतीत गेला मग आपल्याला त्याचा अनुभव येतो. स्वानुभवे स्थिती वाढे. संतांच्या सहवासात गेला आपल्यालाही तसा अनुभव यायला लागतो. मग आपण निश्चिंत राहतो. कर्म करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. महापश्चाताप करणाऱ्या माणसाला विचारलं काय बाबा मग तू तर गीता पठण करत होता, मग आता काय एवढं करतो. गीतेत काय सांगितलं होतं. पाठ आहे तुला गीता सगळी. हो म्हणली पाठ आहे. म्हणून दाखव बरं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. रोज म्हणतोच बाबा, मग फळाची अपेक्षा का करतो. अर्थ कळत नाही का. अर्थ कळतोय मा फलेषु कदाचन. मग का फळाची अपेक्षा करतोय. कर्तव्य कर आणि मोकळा हो. म्हणून नुसतं वाचायचं नाही, ते जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरण करता आलं पाहिजे. म्हणून म्हणले संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे श्रीराम. ऐशी सूक्ष्म गती ऐशी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती. अशी ही सूक्ष्म गती आहे. ती एकदा कळली की माणसाचं पुनरुपी जन्म पुनरुपी वर्णन संपून जातं. कळता चुके अधोगती. अधोगतीला मग तो मनुष्य जात नाही. सद्गुरूचे न सद्गती तात्काळ होते. सद्गुरूच्या सत्संगाने तात्काळ उत्तम गती प्राप्त होऊन जाते. बघा आपण देवाची उपासना केल्यानंतर आपलं प्रारब्ध काहीही बदलत नाही. मग म्हणले काय उपयोग आहे देवाची उपासना करून. आपल्याला ते प्रारब्ध भोगण्याचं सामर्थ्य देव देतो. म्हणजे सुखात असाल ना, हे तुमच्या वाट्याला सुखाचे दिवस आले, ते तुम्हाला आनंदाने व्यतीत करता येईल अशी परिस्थिती निर्माण करतो. समजा तुमच्या वाट्याला तुमच्या प्रारब्धानुसार दुःख आलं असेल तर ते दुःख सहन करण्याची ताकद देतो. त्यामध्ये 4 लोक तुमच्या मदतीला येतील असं वाटतो. मग परमात्माच आहे तो. त्यांच्या मदतीला कोण जाते. परमात्माच जातो. मग तो परमात्मा म्हणतो मी तुम्हाला मदत करीन. नाही असं नाही, वाघावर सोडणार नाही. तुम्ही माझं नाव घेताय ना, मग मला करणंच भागायला. पण आपण अपेक्षा फारच करतो. एवढंच करायचं आणि एवढं मोठं मागायचं असं आपल्या इथे. ऐशी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती. सद्गुरूचे सद्गती तात्काळ होते. सद्गुरूच्या कृपेने तात्काळ उत्तम अशी गती प्राप्त होऊन जाते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास पंचम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. गाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मानेचा झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम.
स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सुडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम। ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम। भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम। 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्या विशद परमार्थ होतो श्रीराम। 20 दशक 200 समान साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम। ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम। देहे तवपाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुणे श्रीराम। सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाचे काय मनुष्याचे, ऐश्य अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम। सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम। ऐशी ही विचाराची कामे उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम। इति श्री दासबोधे ऋषी समाधे विमल ब्रह्मण निरूपणाम समार्थ श्रीराम समर्थ श्रीराम। ते भाकरीच्या पुढ्या बांधायला घ्यावं, ठीक आहे ते हा। मग तुम्ही पोथी वाचताय, तुम्हाला मधनं कसं विचारायचं म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं नाही भाकऱ्या आल्या का। आरती पंढरीश प्रभूची, सावळी गळ्यामध्ये खुले त्यावरी, लाजला उभी आरती कस्तुरी मितीना जल्लरी आरती सद्गुरु गजानन महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु जय जय।